कवर नमस्कार मित्रांनो, मी रंजना पाटील. माझ्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज भरपूर पाऊस पडत आहे, म्हणून म्हणलं चला आता आज कचोरी, गरमागरम कचोरी बनवूया. म्हणून कचोरी बनवायला घेतली. तर 1 वाटी मैदा घ्यायचा, त्यात ओवा, मीठ आणि तेल आणि 1 चमच तूप घालून मळून घ्यायचा आणि थोडा वेळ भिजत ठेवायचा. आणि चटणीसाठी मुगाची डाळ भिजत घालून ती बारीक करून घ्यायची. त्यात धना पावडर, बेसन वगैरे घालून मस्त अशी चटणी तयार करायची. आणि चटणी बघा किती छान अशी चटणी तयार झालेली आहे आपली मुगाच्या डाळीची. मग बघा आम्ही कचोरी तळायला घेतल्या. तर बघा असे गोळे करून घेतले चटणीचे आणि ते कचोरी त्या पिठात घालून मस्त अशी कचोरी करत आहे. तर कचोरी करताना मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि छान असे सारखे उलटा पलट करायचे. किती छान फुगलेली आहे बघा ही कचोरी. तर बघा किती छान अशी झालेली आहे. आणि पावसामध्ये गरमागरम कचोरी खायला खूप छान वाटते. तर बघा अशा कचोरी तयार झाली आणि त्याच्या संग शेव आणि चिंचेची चटणी घेतलेली आहे. तर कचोरी संग ही चटणी आणि शेव खूप छान लागते. आणि पावसामध्ये तर असे गरमागरम कचोरी खायला खूपच मजा येते. तर कुणाकुणाला आवडली कचोरी, चटणी आणि शेव, या खायला. तर बघा किती छान झालेली आहे, टेस्टी झालेली आहे, खूप मस्तच झालेली आहे. तर या खायला तुम्ही पण गरमागरम कचोरी. तर कमेंटमध्ये सांगा कचोरी कशी झाली ते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशी लागली कचोरी? खूप छान लागली. या तुम्ही पण कचोरी खायला. तर बघा किती मस्त झालेली आहे कचोरी. या खायला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.